नमस्कार. आपण स्त्रिया वयाच्या 40च्या आसपास आलो किंवा 40शी क्रॉस करणार आहोत, तेव्हा आपल्या स्वतःमध्ये ना आपल्याला काहीसे असे बदल जाणवायला लागतात. मी सुद्धा हे अनुभवले. म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आपल्या आयुष्यामध्ये वयाचे वेगवेगळे टप्पे असतात. जसं की 20 वर्षाचा टप्पा जो असतो तो आपण शिक्षण करिअरच्या ह्याच्यात असतो. 25 ते 30चा जो असतो तो लग्नाचा वगैरे असतो. त्याच्यानंतर मुलं वगैरे होतात, मग ती मुलं मोठी होतात, मग आपण जवळजवळ 40 वर्षाच्या येतो आसपास. तेव्हा कुठेतरी ना आपल्यामध्ये असे बदल आपल्याला जाणवतात. तर ते कोणते आहेत जे मी अनुभवले मागच्या 2-3 महिन्यापासून. आणि त्या बदलानंतर मी स्वतःला असं प्रॉमिस केलेलं आहे की मी स्वतःची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थची आवर्जून कन्सिस्टन्सीने काळजी घेणार आहे. तर चला बघूयात कोणते ते बदल जे मी अनुभवले. तुमचे पण काही असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात पहिलं म्हणजे वजन वाढणं. आता मी खाते तेवढंच आहे जेवढं मी आधी खात होते, किंवा एक्सरसाइज पण थोडी बहुत केली, वजन वाढलेलं असेल तर वजन लगेच कमी व्हायचं. पण जसं जसं नियर टू 40 जायला लागलेले आहे तसं असं वाटायला लागलं की वजन पटकन कमी होत नाही पण वाढतं आहे, किंवा पोटाच्या आजूबाजूचा जी चरबी आहे, फॅट आहे ना, तिथे सगळं असं चरबी जाणवायला लागलेली आहे. हे एक मी ऑब्झर्व केलं. म्हणजे खाणं तर जंक खूप कमी आहे किंवा ऑलमोस्ट नसतं. जे रुटीन असतं तेच सुरू आहे तरीसुद्धा पोटाचा घेर हा वाढतो आहे. म्हणजे माझ्या तर 2 सी सेक्शन डिलेवरीज झालेल्या आहेत. त्यानंतरसुद्धा पोट कमी झालं होतं, परंतु अचानक अशी पोट वाढलं किंवा एनर्जीमध्ये खूप जास्त प्रमाणात बदल मला जाणवला. लाईक पहिले मी पूर्ण दिवसभर ॲक्टिव्ह राहून सगळी कामं करून संध्याकाळीसुद्धा स्वयंपाक जेवण सगळं करून मुलांना बाहेर खेळायला घेऊन जायचे. नाही आता असं वाटतं बापरे, माझ्यात काहीच एनर्जी नाही उरली किंवा मी खूप थकलेली आहे. म्हणजे झटपट स्वयंपाक पण कोणता शॉर्टकटमध्ये किती काय करता येईल ना असं माझं असतं. म्हणजे डाळ भात जरी आता मध्ये असं झालं होतं की नुसतं डाळ भात लावायला सुद्धा मला कंटाळा येत होता. जे काही हा एक बदल आपल्यामध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा आपण अगदीच लाईफस्टाईल आपली खूप थोडी खराब केलेली आहे त्यामुळे, किंवा अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपले जे ब्लडचे पॅरामीटर असतात ते अपडाऊन झाल्यामुळे सुद्धा होतात. जसं की विटॅमिन्सच्या लेवल, त्यामध्ये विटॅमिन डी, B12, आयरनची लेवल कमी असेल तर असे बरेचसे रिझन्स असतात. मग त्यासाठी मी आज ब्लड टेस्टसुद्धा करून आलेली आहे की नक्की कारण काय आहे. मग ते पण कळेलच. पण आता तर मी ठरवलेलं आहे की मी जी काही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करेल किंवा जे काही करेल त्यातून मला काय म्हणजे डाएट पूर्ण हेल्दी ठेवणार आहे. त्यामध्ये प्रोटीनचा इंटेक ठेवणार आहे, व्यवस्थित फायबर, भाज्या व्यवस्थित करणार आहे. आधी पण करत होते, परंतु काही गोष्टी आहेत ज्या आपल्या वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. त्यावर व्यवस्थित कंट्रोल करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी आता करणार आहे आणि व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे, चेंज हा लक्षात आलेला आहे, ते म्हणजे जी चेहऱ्याची त्वचा आहे ना, त्याचं सॉफ्टनेस कमी झालेला आहे. म्हणजे असे म्हणतो ना आपण लवचिकता, ती थोडीशी कमी झालेली जाणवत आहे. आणि केस गळत आहेत किंवा पांढरे व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण माझं ऑलरेडी होते थोडेफार पांढरे, पण ते आता जास्त झालेले आहे. तर हे एक बदल मला जाणवत आहे माझ्या स्वतःमध्ये. आणि अजून एक म्हणजे मूडमध्ये म्हणजे चिडचिड होणं, अगदीच रडायला येणं. कारण काहीच नसेल, मे बी आपण इमोशनली थकत असू किंवा आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस. मे बी हॉर्मोन फ्लक्च्युएटसुद्धा होतात अशा वेळेस, म्हणून पण असेल. तुम्हाला पण असं जाणवलं आहे का? कमेंट करून सांगा. आणि आत्ता ना अजून एक बदल मला जाणवला, तो म्हणजे आता स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यावं असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे इतके दिवस आपण करतोच ना इग्नोर, की जाऊ दे, करून घेऊ, खाऊन घेऊ, हे जे काय होतं असं तसं करत, किंवा माझं मी नंतर बघते, अशा याच्यामुळे जे स्वतःला आपण मागे टाकलेलं असतं ना, आता असं वाटतं की प्रकर्षाने जाणवतं की नाही आता स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. किंवा असं वाटतं की सगळेच जण किती बिझी झालेले आहेत ना, कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे, किंवा असं एक एकटेपणा कधीतरी जाणवतो. वी आर नॉट अलोन, पण तरीसुद्धा असं वाटत असतं. त्यामुळे मग मी एंगेज कशा प्रकारे ठेवते स्वतः, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते
करणार आहे. तुम्ही पण असे काही मुद्दे अनुभवलेले आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये? एक्सपिरियन्स तुम्ही केलेला आहे का? जेव्हा तुम्ही अबाउट टू 40 असाल किंवा 40 क्रॉस झालेले असाल, 45 असाल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यावर तुम्ही काय करता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. एक मात्र खरं आहे, आपला आहार म्हणजे जे डाएट, नंतर एक्सरसाइज, प्रॉपर झोप, विटॅमिन्स बॅलन्स ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.